नमस्कार मित्रांनो, आज आपण कंबाईन मेंटॉर या चॅनलवर एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2024 सेक्शन वाइज पेपर विश्लेषण करतो। आजचा आपला विषय आहे इतिहास आणि इतिहासमध्ये जे काही मागील क्वेश्चन आलेत 24 मध्ये त्याचा आपण डिटेलमध्ये एनालिसिस करतोय। या सिरीजचा आपल्याला नक्की येणाऱ्या भविष्यामधल्या एग्जामसाठी फायदा होईल आणि त्याचं विश्लेषणाचं कशा प्रकारे क्वेश्चन आलेत, आपण काय करायला हवं आणि काय भविष्यामध्ये येऊ शकतं। आजच्या सिरीज मधला हा आयोगाचा पहिला प्रश्न आहे। स्क्रीनवर प्रश्न आपल्या समोर आहे बघा। खालील योग्य विधानाचा पर्याय निवडा। 3 विधान दिलेत। भारतात पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली। भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली। भारतात पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाबाई यांनी सुरू केली। कोणतं विधान योग्य म्हटलंय? काय म्हटलंय? योग्य। आपण जर प्रश्न व्यवस्थितपणे बघितला, योग्य। मित्रांनो, भारतात पहिली सुती कापड गिरणी याविषयी आपल्या एमपीएससी मध्ये आणि इतर एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलाय। 1854 मध्ये भारतात पहिल्यांदा कावसजी नानाबाई दावर नावाच्या व्यक्तिमत्वानं मुंबईमध्ये पहिली सुती कापड गिरणी, ज्याला काय म्हणतो बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी, बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी ही मुंबईमध्ये स्थापन केली। म्हणजे हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे। यानंतर कापड गिरण्या पुन्हा 1861 ला अहमदाबादला स्थापन झाली। 1862 ला कानपूरला स्थापन झाली। 1877 ला नागपूरला स्थापन झाली। आणि आपण जर हा क्रम बघितला, 1947 ला जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये जवळपास नियर अबाउट 395 कापड गिरण्या होत्या आणि देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा यापैकी 15 कापड गिरण्या ह्या पाकिस्तानमध्ये गेल्या। मुंबईमध्येच कापड गिरण्याचं प्रमाण का जास्त? त्याचं कारण इथंच काचा प्रश्नाचं उत्तर भौगोलिक दृष्ट्या मुंबईचं हवामान हे कापड उद्योगासाठी अनुकूल आहे। त्याच्यामुळे इथं मुंबईमध्ये आणि सभोवतालच्या एरियामध्ये काय झाल्या, कापड गिरण्या स्थिरावल्या। एक जीकेचा आणि आपल्याला क्वेश्चन महत्वाचा आहे। ही जी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू झाली मित्रांनो, ही यशस्वी कापड गिरणी होती। याच्या आधी प्रयोग झालता का? तर झालता। 1818 ला कलकत्त्याजवळ, लक्षात ठेवा, फोर्ट ग्लोस्टोर या ठिकाणी, कुठं? फोर्ट ग्लोस्टोर या ठिकाणी, फोर्ट ग्लोस्टोर या ठिकाणी ब्रिटिशांनी ही कापड गिरणी सुरू केली। परंतु कच्चा माल असेल, यंत्रसामुग्री असेल, मॅन पॉवर असेल, याच्यामुळे ही चालू शकली नाही। म्हणून आपल्याला यशस्वी कापड गिरणी म्हणजे भारतातील पहिली कावसजी नानाबाई दावर नावाच्या या उद्योगपतीने मुंबईमध्ये सुरू केली। याच्यानंतर आपण जर एकंदरीत बघितलं, मुंबईमध्ये कापड उद्योग भरभराटीला आला। याच्यावर एक प्रश्न तयार होतो, मग भारताचं कापडा संदर्भातलं मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? जीकेचा प्रश्न आहे। मँचेस्टर, ओके, मँचेस्टर लक्षात ठेवा, मँचेस्टर। तर कोणतं शहर? तर अहमदाबाद। दुसरा प्रश्न, हे झालं भारताचं। महाराष्ट्राचं मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ते इचलकरंजी। आणि जगाचं लक्षात ठेवा, जे इंग्लंड मधलं औद्योगिक क्रांती मधलं जे मँचेस्टर आहे, जे हब बनलं, त्याच्यामुळे हे नाव पडलेत। दुसरा एक प्रश्न, उत्तर भारताचं मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर कानपूर। दक्षिण भारताचं मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तो कोइंबतूर। यानंतर जे 2 नंबरचं आहे, भारतात पहिली तागाची गिरणी रिसरा या ठिकाणी 1855 मध्ये, पॉइंट नोट करा, 1855 मध्ये स्कॉटलँड म्हणजे स्कॉटिश नावाचं, म्हणजे स्कॉटलँड या देशाचा व्यक्ती होता, नाव होतं जॉर्ज ऑकलँड। जॉर्ज ऑकलँड या स्कॉटिश व्यक्तीनं रिसरा कुठे येतं? कलकत्त्यापासून 20 किलोमीटर अंतरावर तागाची ही गिरणी स्थापन केली रिसरा या ठिकाणी। म्हणून हेही विधान बरोबर आहे। भारतामध्ये तागाच्या उत्पादनासाठी स्वातंत्र्यापूर्व खूप महत्वाचं मार्केट होतं आणि
जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जवळपास 75% क्षेत्र हे पूर्वी पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये गेलं. आज भारतामधल्या कोणत्या क्षेत्रामध्ये तागाचं उत्पादन होतं? तर मुख्यतः वेस्ट बेंगॉल, बिहार, ओडिसा, आंध्र प्रदेश, आसामचं काही क्षेत्र, यामध्ये भारताच्या एकूण तागाच्या उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन होतं. काय होतं? सर्वाधिक उत्पादन होतं. म्हणून पहिला हा आपला जो क्वेश्चन होता इतिहासामधला, औद्योगिकरण ज्याला आपण म्हणतो उद्योगासंदर्भातला हा प्रश्न होता. एकाच प्रश्नामध्ये अनेक ABC पर्याय होते. या अनुषंगानं तीनही विधान बरोबर आहेत. म्हणजे A पण बरोबर आहे, B पण बरोबर आहे आणि C पण बरोबर आहे. ओके, नेक्स्ट आपण क्वेश्चन कडे जाऊया. दुसरा क्वेश्चन, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र, या अनुषंगानं हा प्रश्न आलाय. 1857चा उठाव आणि महाराष्ट्र लक्षात ठेवा. प्रश्न काय? कोल्हापूर येथे 27व्या फलटणतील हिंदी शिपायांनी कोणाच्या नेतृत्वाखाली, तारीख दिल्या 31 जुलै 1857 ला बंड केला. मित्रांनो, इथे शहर विचारले कोल्हापूर, आणि कोल्हापूरमध्ये 3 फेमस उठाव आहेत आपल्या परीक्षे दृष्टीनं. 1857च्या उठावासंदर्भातले 2 आहेत, आणि त्याच्या अगोदरचा जो फेमस आहे 1844चा, त्याला आपण म्हणतो गडकऱ्यांचा उठाव किंवा गडकरींचा उठाव. ओके, हा महत्वाचा उठाव आहे. याच्यावर हे आपल्याला परीक्षेला प्रश्न आलाय. दुसरा आहे रामजी सिरसाट यांचा, रामजी सिरसाट, आणि तोच आपल्याला आयोगानं 2024च्या ग्रुप बी ला प्रश्न विचारलाय. यांच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चा उठाव. आणि तिसरा आहे जो ज्यावर प्रश्न वारंवार येतात, चिमा साहेब यांच्या अंडर झालेला हा उठाव कोल्हापूर क्षेत्रामध्ये 1857चा एंड आणि 58च्या सुरुवातीला झाला होता. म्हणून हे तीनही उठाव कोल्हापूर संस्थानासंदर्भातले महत्वाचे आहेत. यानंतर हा जो प्रश्न आहे आपल्याला विचारलाय कोणाच्या नेतृत्वाखाली, तर डायरेक्ट उत्तर येतं बघा, रामजी सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली. रामजी सिरसाट. आता मग बाकीचे पर्याय येणार नाहीत का? येणार नाहीत, कारण नानासाहेब पेशवे यांचं क्षेत्र होतं कानपूर, आणि 1857च्या उठावाची पूर्ण प्लॅनिंग. ओके, नानासाहेब पेशवे यांचं योगदान खूप महत्वाचं होतं. रंगो बापूजी गुप्ते यांचं क्षेत्र होतं सातारा, आणि भीमा नाईक ज्यांना आपण अंबापानीची लढाई म्हणतो, अंबापानी. ओके, अंबापानी. आणि खानदेशामधलं क्षेत्र म्हणजे आपण म्हणतो मध्य प्रदेशला लागून जो पट्टा आहे, या क्षेत्रामध्ये पर्टिक्युलरली त्याला नाव आहे, लक्षात ठेवा. मध्य प्रदेश मधलं खानदेश आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर ज्याला आपण निमार क्षेत्र म्हणतो किंवा रिजन म्हणूया, या ठिकाणी 1857च्या उठावासंदर्भात व्यक्तिमत्वाचा प्रश्न असता तर चारही व्यक्ती 1857च्या उठावासंदर्भात आहेत. प्रश्न कसा विचारलाय? कोल्हापूर संस्थानात किंवा कोल्हापूर येथील स्पेसिफिक रेजिमेंट दिलाय आणि तारीख दिली, त्याच्यामुळं रामजी सिरसाट हे आपलं उत्तर बरोबर आहे. मग काय येईल? फक्त उत्तर येईल, बाकीचं उत्तर येणार नाही. आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. रामजी सिरसाट यांच्यासोबत लक्षात ठेवा काय झालं होतं, 2 वर्तमानपत्र होते प्रसिद्ध. एक नाव होतं वर्तमान दीपिका, वर्तमान दीपिका, आणि दुसरं होतं वृत्तसार. वृत्तसार हे 2 वर्तमानपत्र उत्तर भारतातील बातम्या, नॉर्थ इंडिया मधल्या बातम्या साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतामध्ये प्रसारित करीत होते. आणि या वर्तमानपत्रांनी बातमी अशी दिली की 1857च्या उठावाची सुरुवात उत्तर भारतात झाली आहे, आणि तात्कालिक कारण काय होतं तर न्यू इनफिल्ड रायफल. ओके, न्यू इनफिल्ड रायफल. आणि ह्या रायफली संदर्भात भारतीय सैनिक ज्याला आपण हिंद सैनिक म्हणतो, त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचं कारण हे जे काडतूस होतं या रायफलीचं, ते गाय आणि डुक्कर याच्यापासून बनवलं गेलं होतं, आणि ते काडतूस दातानं तोडायचं होतं. त्याच्यामुळं सैनिकाच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला, कारण का गाय ही हिंदूला पवित्र आणि डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषेध, आणि धर्म बुडतोय या अनुषंगाने ह्या वरच्या बातम्या नॉर्थ इंडिया मधल्या दक्षिणेत येत होत्या. असंच कोल्हापूर संस्थानामध्ये वर्तमान दीपिका आणि वृत्तसार या 2 वर्तमानपत्रांनी बातम्या दक्षिणेत पोहोचवल्या 1857च्या उठावासंदर्भात. सुभेदार सेन नावाचे व्यक्ती होते 4थ्या फलटण मधले कोल्हापूर या क्षेत्रामध्ये सेन. यांच्यासोबत इमाम खान,
रामजी सिरसाट, महादेव चव्हाण, साबाजी पवार, यानंतर बाबाजी ठाकूर, शिवा मुकुंद ठाकूर, हे सगळे लोक दाऊद बेग नावाच्या व्यक्तीच्या घरी जमले आणि त्यांनी ठरवलं की 10 ऑगस्ट 1857 ला उठाव करायचा. परंतु ही ठरलेल्या तारखेच्या अगोदरच, कारण का या दिवशी 10 ऑगस्ट ही तारीख का, या दिवशी कारतूस सैनिकांना वाटले जाणार होते आणि या दिवशीच उठाव करायचे ठरवतात. परंतु दुर्दैवानं रामजी सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 ला या उठावाची सुरुवात झाली कोल्हापूर क्षेत्रामध्ये. आणि कोल्हापूर येथे मेजर रॉलंड यांच्या, जे आपण म्हणू त्यांचं राहण्याचं ठिकाण किंवा हवेली म्हणा त्या काळामधली, तिथं अटॅक केला गेला. मेजर रॉलंड यांच्या ठिकाणावर हल्ला केला गेला. ते दारुगोळा, शस्त्र सैनिकांनी लुटले गेले आणि याचा वापर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सुरू झाला. यानंतर हा उठाव दाबण्यासाठी साताऱ्याहून लेफ्टनंट केर यांना बोलवलं गेलं. कुणाला? हा प्रश्न परीक्षेला तुम्हाला येऊ शकतो. सातारा, लेफ्टनंट केर. आणि कोल्हापूरहून, नोट करा, कोल्हापूरहून हा परीक्षेला येऊ शकतो, स्पेशल व्यक्तिमत्व ग्रेट जेकब, हे कोण होते? कमिशनर होते. यांना अपॉइंटमेंट केलं हा उठाव दाबण्यासाठी. हा उठावाचं लोण सभोवतालच्या क्षेत्रामध्ये पसरलं. जेव्हा कोल्हापूरचे ग्रेट जेकब हे कमिशनर होते, यांनी जेव्हा पाहिलं, त्यांनी एक स्टेटमेंट दिले. ते तुमच्या कंबाईनला भविष्यातल्या एक्झामला येऊ शकतं. स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. मराठीमध्ये वाक्य आहे, असंतोष सार्वत्रिक होता. म्हणजे काय? असंतोष सार्वत्रिक होता. ओके, याला इंग्लिश मध्ये एक टर्म आहे, स्पेसिफिक टर्म यूज केली आहे. डिसअफेक्शन वॉज जनरल, म्हणजे असंतोष सार्वत्रिक होता. यानंतर रामजी सिरसाट हे कोल्हापूरच्या क्षेत्रामध्ये लढत असताना कुढाळपेठ येथे चारी बाजूने, लक्षात ठेवा, कुढाळपेठ या ठिकाणी चारी बाजूने घेरले गेले आणि शेवटी ब्रिटिश अधिकारी आणि सैनिकांच्या याच्या गोळीबारामध्ये शहीद झाले. म्हणून आपल्याला कोल्हापूर संस्थानामधल्या 27व्या फलटणचा 31 जुलै 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर रामजी सिरसाट. या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक्स्ट्रा माहिती काय मिळाली मित्रांनो, लक्षात ठेवा, कारण का हे बेसिक आहे आपल्यासाठी. कारण परीक्षेला प्रश्न कोल्हापूर संस्थान, कोल्हापूर क्षेत्र, गडकऱ्यांचा उठावावर प्रश्न आलाय, रामजी सिरसाटच आला आणि सीमासाहेब. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. यस, व्हेरी गुड. भारतीय सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न विचारलाय. सती प्रथेबद्दल शास्त्राच्या सहमतीने केलेला खून असं कोणी म्हटलं आहे? भारतामध्ये जर आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत बघितला तर तिन्ही काळामध्ये या सती प्रथेच्या खुना मिळतात. ओके, जर आपण याचा बेस बघितला, प्राचीन भारतामध्ये एक एरन नावाचा अभिलेख आहे. कोणता? एरन. या एरन नावाच्या अभिलेखामध्ये पहिला सतीचा पुरावा मिळतो. यानंतर मध्ययुगामध्ये ही प्रथा बंद व्हावी. उदाहरणामध्ये मित्रांनो, सती म्हणजे काय? एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झाल्यानंतर पतीच्या चितेवर त्या स्त्रीला जमावाने किंवा समाजाने जबरदस्तीने प्राणाची आहुती द्यायला लावणे म्हणजे सती जाणं होय. आणि ही प्रथा वाईट प्रथा होती. ही बंद व्हावी म्हणून मुघलांच्या काळामध्ये सम्राट अकबरांनी प्रयत्न केला. युरोपियन कंपनी आल्या, त्यानंतर पोर्तुगीज यांनी प्रयत्न केला. मराठा कालखंडामध्ये पेशव्यांनी ही प्रथा बंद व्हावी म्हणून यांनी प्रयत्न केला. यानंतर हे जे विधान आहे याचं थोडं बॅकग्राऊंड आहे. काय झालं होतं, भारतामध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली आणि आपण भारतीय पुनर्जागरणवादाचे जनक, पत्रकारितेचे जनक राजाराम मोहन राय यांच्या संदर्भातलं हे वाक्य आहे. कारण
राजाराम मोहन राय यांचे बंधू जगमोहन यांचं अकाली निधन होतं आणि यांचं निधन झाल्यानंतर यांच्या पत्नी अलक मंजरी यांना, ही घटना आहे 1812-13 ची, सती जाण्यास समाज घरचे प्रेशर करत होते. तर राजाराम मोहन राय हे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अलक मंजरी यांना ते वाचू शकले नाहीत. ह्या घटनेचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला आणि यानंतर त्यांनी सतीची ही वाईट प्रथा बंद व्हावी म्हणून 1823 ला ब्रिटिश पार्लमेंटकडे, संसदेकडे अर्ज केला आणि या अर्जावर 3 प्रांतातील व्यक्तींचं खूप महत्वाचे नाव आहेत. आपल्याला इथं परीक्षेला प्रश्न येतो. बंगाल प्रांतात राजाराम मोहन राय यांची सही होती, बंगाल प्रांतातून. बॉम्बे प्रांतातून जगन्नाथ शंकर सेठ, पॉइंट नोट करा, हा परीक्षेला प्रश्न येतो, जगन्नाथ शंकर सेठ. आणि मद्रास प्रांतातून आयर नावाच्या व्यक्तीची सही होती, कारण ही सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून. जगन्नाथ शंकर सेठ यांना कुणी मदत केली तर भाऊदाजी लाड यांनी मदत केली होती. हाही परीक्षेला प्रश्न येतो, भाऊदाजी लाड. आणि हा संसदेकडे जेव्हा अर्ज केला, हा कायदा बंद व्हावा, कायद्याने ही प्रथा बंद व्हावी, कायदा पास व्हावा, या अनुषंगानं राजाराम मोहन राय बंगाल प्रांतात त्यांनी आवाज उठवला आणि या संदर्भात हे 18 जून 1823 ला ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज केला गेला. याच्यानंतर यांना एक इंग्लिश मिशनरी व्यक्तिमत्व होतं, विल्यम केरी. हे पॉइंट इथं नोट करा, विल्यम केरी, हे परीक्षेला येऊ शकतं. विल्यम केरी नावाच्या व्यक्तीनं मदत केली आणि तत्कालीन गव्हर्नर ऑफ इंडिया यांची त्यांनी भेट घेतली, त्याचा पाठपुरावा केला. शेवटी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, नोट करा मी काय वापरला शब्द, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, तेव्हा गव्हर्नर ऑफ इंडिया नव्हते, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होते? लॉर्ड विलियम बेंटिंक यांनी या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांचं मत घेतलं, प्रांतीय गव्हर्नरचं मत घेतलं आणि 4 डिसेंबर 1829 ला हा सतीचा कायदा पास केला, सतीचा कायदा. आणि हा सुरुवातीला बंगाल प्रांतात लागू झाला. कुठं? बंगाल प्रांतात. आणि पुन्हा हाच कायदा 1830 ला बॉम्बे आणि मद्रास प्रांतात लागू झाला. आणि मद्रास, आणि एक प्रश्न तयार होतो, संपूर्ण भारतामध्ये हा सतीचा कायदा कधी लागू झाला? तर तो 1861 ला लागू झाला. ओके, महाराणीच्या कालखंडामध्ये राणी व्हिक्टोरियाने ते लागू केला. यानंतर स्वातंत्र्यानंतर 1987 ला स्वातंत्र्य भारतामध्ये हा कायदेशीर सतीची प्रथा बंदी घातली मित्रांनो. म्हणून या संदर्भात सती प्रथेबद्दल शास्त्राच्या सहमती केलेला खून असं विधान राजाराम मोहन राय यांनी केले. आता हा कायदा होऊ नये म्हणून भारतीय व्यक्ती राधाकांत देव, ह्या पॉइंट नोट करा, तुम्हाला परीक्षेला कधीतरी विचारले कुठतरी, राधाकांत देव यांनी धर्मसभा स्थापन केली, धर्मसभा. आणि या सभेमार्फत या कायद्याला विरोध सुरू केला. यांनी फ्रान्सिस बाथिया नावाचा वकील 1832 ला इंग्लंडला पाठवला, परंतु त्यांना यश आलं नाही. एकंदरीत सती प्रथेबद्दलचं हे आपलं सविस्तर, भविष्यामध्ये कसाही प्रश्न आला तर त्याचं आपलं उत्तर देता येईल, कारण आपण इतिहास शिकताना आपल्या एक्झामसाठी, महाराष्ट्राच्या परीक्षेसाठी आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं होतं. नेक्स्ट, पुढील जोड्या लावा. जोड्या आहेत 4. काय दिले? धार्मिक सामाजिक सुधारणा चळवळी संदर्भात त्या काळामध्ये स्थापन झालेले समाज आहेत. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज. एका साईड त्यांचे वर्ष दिले. मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 ला झाली होती आणि याचं एक्सटेन्शन
1864 ला दक्षिण भारतामध्ये वेद समाज आणि पश्चिम भारतात मुंबईमध्ये 1867 ला प्रार्थना समाज. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाचे आचार्य होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 ला मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, पण फाउंडर जर विचारेल तुम्हाला तर आत्माराम पांडुरंग तरखडकर सांगा, संस्थापक. भास्कर पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, यानंतर नामदार गोखले, महर्षी धोंडू केशव कर्वे, ताराबाई शिंदे, अनेक व्यक्ती या समाजाशी जुळले गेले. म्हणून 31 मार्च 1867 हे प्रार्थना समाज. सत्यशोधक समाज, आता सत्यशोधक समाज स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये स्थापन झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कुणी? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांनी स्थापन केला हा मुंबईमध्ये. यानंतर सार्वजनिक सभा, सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 ला गणेश वासुदेव जोशी, ग व जोशी, त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो, लक्षात ठेवा, सार्वजनिक काका यांनी स्थापन केला पुण्यामध्ये. याच्यानंतर 70 ओके. आर्य समाज, आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 ला मुंबईमध्ये स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा समाज स्थापन केला होता. आपल्या समोर एकंदरीत जर आपण बघितलं तर उत्तर आपल्या समोर आहेत. 3 क्रमांकाचं उत्तर येतं. यापैकी आपल्याला परीक्षेला सार्वजनिक सभा यावर लय वेळा प्रश्न आलेत. उदाहरणामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना पुण्यामध्ये झाली, बरोबर आहे, 2 एप्रिल 1870 ला. या संदर्भातले संस्थापक परीक्षेला कधी कधी विचारू शकतं. ग व जोशी सोबत कोण होते? न्यायमूर्ती रानडे होते. याच्याशिवाय दुसरं व्यक्तिमत्व शिवराम हरी साठे होते, सीताराम चिपळूणकर होते, वासुदेव बळवंत फडके पण जुळले होते. लक्षात ठेवा, वासुदेव बळवंत फडके, परीक्षेला प्रश्न येईल. वासुदेव बळवंत फडके, सीताराम हरी चिपळूणकर, शिवराम हरी साठे हे या संस्थेशी जुळले गेले होते. आपल्याला राज्यसेवा 2025 मध्ये एक प्रश्न आला होता. तो प्रश्न पण इथंच मी तुम्हाला सांगतो. 2025 चा प्रश्न आहे. 1874 ला जबाबदार राज्य पद्धतीसाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे त्यांनी अर्ज केला होता. पहिला पॉइंट, जबाबदार राज्य पद्धतीसाठी, एक्स्ट्रा माहिती आपल्यासाठी, जबाबदार राज्य पद्धतीसाठी ओके ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज केला होता. याशिवाय जेव्हा पहिल्यांदा दिल्ली दरबार भरलं 1877 ला, त्यावेळेस या दिल्ली दरबाराच्या वेळेस सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक काका इथं उपस्थित होते. आणि इथंच तुम्हाला प्रश्न विचारलाय. यानंतर 1875 दरम्यान दख्खनेमध्ये दंगे झाले होते. यामुळं शेवटी सार्वजनिक सभेने खूप मदत केली आणि कायदा पास केला शेतकऱ्याच्या मदतीसाठी, ज्याला आपण म्हणतो 1879 चा डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. याच्यामध्येही सार्वजनिक सभेचं खूप महत्वाचं योगदान होतं. यानंतर डिक्लेरेशन ऑफ राईट, जे दिल्ली दरबारा संदर्भात सार्वजनिक सभेनं मानपत्र देण्याचं काम केलं होतं. हळूहळू सार्वजनिक सभे संदर्भ नामदार गोखले जुळतात पुन्हा 1890 दरम्यान. नामदार गोखले आणि 1895-96 ला टिळक जुळतात. आणि टिळकांचं जेव्हा वर्चस्व सार्वजनिक सभेवर तयार होतं, इथं तुम्हाला एमपीएससी कंबाईनचा प्रश्न विचारलाय. सार्वजनिक सभेवर जेव्हा टिळकांचं वर्चस्व निर्माण झालं तेव्हा नामदार गोखले बाहेर पडले आणि त्यांनी कोणती संस्था स्थापन केली म्हणून विचारले, तर ती होती डेक्कन सभा. कोणती? डेक्कन सभा. लक्षात राहू द्या, डेक्कन सभेची स्थापना. एकंदरीत हे डिटेलमध्ये या प्रश्नाचं विश्लेषण होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5व्या नंबरचा प्रश्न आहे. 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला
देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलं. आता पहिला पॉइंट हा येतो की कामगार हितवर्धक सभा कुठं स्थापन झाली, तर मुंबईमध्ये. कुणासाठी? कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला, याशिवाय व्यसनमुक्ती. नोट करा, हे कार्य पण कधी विचारतं. व्यसनमुक्ती, त्यानंतर मालकाबरोबर जेव्हा वाद होतो तेव्हा तंटा, मालकाबरोबर एखाद्या वेळेस वाद होतो, ओके, तंटे मिटवण्यासंदर्भात किंवा ज्याला आपण म्हणतो तंटे सोडवण्याच्या वेळेस मदत करणे, अशासाठी कामगार हितवर्धक सभा 1909 ला मुंबईमध्ये स्थापन झाली. प्रश्न काय विचारलाय? संबंधित व्यक्ती कोण आहेत? 4 ऑप्शन आहेत आपल्या समोर. भिवाजी नरे, सीताराम बोले, हरिहर सोनुले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर. मित्रांनो, भिवाजी नरे बरोबर आहे, सीताराम बोले पण बरोबर आहे, हे चुकीचं आहे. बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर हेही बरोबर आहे. मग आता उत्तर काय येईल? अ, ब आणि ड उत्तर आहे. कामगार हितवर्धक सभा यांनी कामगारासाठी कामगार समाचार नावाचं समाचार हे साप्ताहिक पण सुरू केलं होतं. कोणतं? कामगार समाचार साप्ताहिक. आपण कामगार हितवर्धक सभेचे उद्दिष्ट बघितलं. यांनी या संस्थेनं मागणी काय केली कामगारांसाठी? कामाची एकूण आवर्स हे 12 तास असावे उदाहरणामध्ये. दुसरं, एखादा कामगार जखमी झाला तर दुखापतीनंतर नुकसान द्यावं. नुकसान, ओके, कारण का कामगार एखादा दुखापत झाली तर त्याला मदत म्हणून पुन्हा त्यांना सावरण्यासाठी, ओके, मदतीसाठी. यानंतर एक कामगार हितवर्धक सभेचं आपला ध्येय जर विचारलं परीक्षेला, ठीक आहे, हे उद्दिष्ट तुम्हाला कळालं, परंतु ध्येय विचारलं तर काय? एकच वाक्य आहे ध्येय. कामगारांचं कल्याण. सोप्या भाषेत कामगारांचे कल्याण करणे हे कामगार हितवर्धक सभेचं ध्येय होतं. व्यसनातून मुक्ती करणे, त्यांचे तंटे सोडवणे, त्यांना शिक्षण देणे, कायदेशीर काम करणे. या कामगार हितवर्धक सभेने कामगारांसाठी मुंबईमध्ये रात्र शाळा काढल्या, ओके, सायंकाळच्या शाळा काढल्या, यांना व्यायामशाळा सुरू केल्या, व्यायामशाळा. अशा प्रकारचं काम मुंबईमध्ये केलं. याचा विस्तार, ओके, शाखेंचा विस्तार पण झाला. ब्राह्मणेतर, ओके, किंवा ज्याला आपण म्हणू नॉन ब्राह्मणिकल व्यक्तींना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी 1917 ला कामगार हितवर्धक संस्थेने केली होती. नोट करा, एक्स्ट्रा माहिती आहे. ब्राह्मणोत्तर सभासदांना कुणाकडे केली होती? तत्कालीन व्हाईसराय आणि भारत सचिव मॉन्टेगो आणि चेम्सफोर्ड यांच्याकडे केली होती. आणि एक शिष्टमंडळ पण जाऊन भेटलं होतं. या कामगार हितवर्धक सभेला आर्थिक मदत कोण करायचं हाही परीक्षेला प्रश्न येतो. तर सत्यशोधक समाज काही प्रमाणामध्ये मदत. सत्यशोधक समाज आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये सत्यशोधक समाज बघितला होता, ठीक आहे. म्हणून भिवाजी नरे असतील, सीताराम बोले असतील, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेकर असतील, यांनी महत्वाचं कामगार हितवर्धक संदर्भात त्यांचं योगदान आहे. पुढचा प्रश्न, होम रूल. मित्रांनो, होम रूल. आता या प्रश्नाचं आपल्याला होम रूल म्हणजे काय? होम रूल चळवळ वेगळी, लक्षात ठेवा. हा प्रश्न आपण डिस्कस करूया. होम रूल चळवळ, ओके. फक्त होम रूल म्हणलंय, चळवळ म्हणले की 2 चळवळ येतात. ते आधी तुम्हाला क्लिअर करतो कारण का हे महत्वाचे आहे. एक आहे लोकमान्य टिळकांच्या अंडर, ओके, एप्रिल महिन्यात सुरू झाली होती. आणि एक आहे ॲनी बेझंटच्या अंडर, जी सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झाली होती. पण दोन्हीचं वर्ष कधी? 1916. आपला प्रश्न काय विचारलाय? होम रूल म्हणजे काय? आपण आधी हे पाहूया. होम रूल म्हणजे काय? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, बरोबर आहे. स्वराज्य प्राप्त करणे, बरोबर आहे. इंग्रजांच्या जोखडीतून मुक्त होणे, हेही बरोबर आहे. स्वयंशासनास प्रतिकार करणे, चूक, ओके. म्हणून होम रूल चळवळीचा किंवा होम रूलचा बेस कुठे येतो? होम रूलचा याचा उगम होतो आयर्लंड मध्ये, ओके. आयरिश किंवा आयर्लंड इथून भारतामध्ये होम रूल चळवळ. आता आपण मेन पॉइंट कडे येऊया. म्हणजे काय विचारले तर आपला देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करणे आणि इंग्रजापासून जोखडीतून मुक्त होणे. म्हणून उत्तर काय येईल? अ व क हे प्रश्नाचं उत्तर आहे. या संदर्भात चळवळ कधी सुरू झाली तर 2 एप्रिल 1916 ला, ओके, टिळकांच्या नेतृत्वाखाली. या होम रूल चळवळीच्या वेळेस महात्मा गांधीजी उपस्थित होते का? होते. अनेक व्यक्ती यावेळेस उपस्थित होते आणि बेळगावला ह्याची घोषणा झाली.
मुंबई सोडून मध्य भारत, वऱ्हाड, कारवार, ओके, विदर्भातलं क्षेत्र, उर्वरित महाराष्ट्र, हे सगळं क्षेत्र इथं होतं. कोणत्यामध्ये? टिळकांच्या अंडर होम रूल मध्ये. आणि ॲनी बेझंटच्या अंडर जी होम रूल चळवळ सुरू झाली त्याच्यामध्ये हे क्षेत्र सोडून उर्वरित भारत यांच्या अंडर होता. आणि ही चळवळ खूप यशस्वी होती, कारण का या दरम्यान जगामध्ये पहिलं महायुद्ध चालू होतं आणि आपल्याला परीक्षेला आधुनिक भारताचा इतिहास शिकताना होम रूल चळवळीवर प्रश्न बऱ्याच वेळा आलेले आहेत. म्हणून होम रूल चळवळ भारतामध्ये 2 होते, हे लक्षात राहू द्या. फक्त इथं क्षेत्र विचारलं तर मध्य भारत ओके, विदर्भ, कारवार, मुंबई सोडून क्षेत्र होतं, लक्षात ठेवा, मुंबई सोडून. ठीक आहे. आता आपल्यासाठी आणखीन एक प्रश्न तयार होतो. तो प्रश्न असा आहे, या होम रूल चळवळीमध्ये एक शब्द आलाय स्वराज्य. काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा स्वराज्य शब्द, पहिल्यांदा कधी स्वराज्य काँग्रेसचं ध्येय कधी ठरलं? तर 1906च्या कलकत्ता सेशन मध्ये स्वराज्य ठरलं. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना काँग्रेसचं ध्येय स्वराज्य मिळवणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे. आणि ॲडव्हान्स माहिती, संपूर्ण स्वराज्य हे काँग्रेसचं अल्टिमेटम कधी ठरलं? तर 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरू अध्यक्ष असताना काँग्रेसनं आपलं अल्टिमेटम सांगितलं, पूर्ण स्वराज्य मिळवणं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण? प्रश्न दिलाय तुम्हाला, फाउंडरचं नाव स्वतः सांगितले प्रश्नामध्येच, कारण का इंडियन असोसिएशनचे ओके दिले नाव सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेला. साहजिकच या प्रश्नामध्ये आपल्याला सचिव विचारले. मित्रांनो, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे स्वतः अध्यक्ष होते. ओके, आता विचारलाय प्रश्न सचिव कोण? आनंद मोहन बोस, प्राध्यापक सुंदर रामन, WS ब्लांट, शिशिर कुमार घोष. मित्रांनो, हे जे व्यक्तिमत्व आहे, हे या व्यक्तिमत्वाने स्वतः 1875 ला इंडियन लीग नावाची संस्था स्थापन केली होती. कोणती? इंडियन लीग नावाची संस्था. म्हणून WS ब्लांट किंवा आनंद मोहन बोस हे दोनच आपल्याकडे ऑप्शन आहेत. तर आनंद मोहन बोस हे इंडियन असोसिएशनचे काय होते? सचिव होते. मग इंडियन असोसिएशनचं काम काय होतं? देशामध्ये वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, उदाहरणामध्ये ज्याला आपण म्हणतो प्रादेशिक राजकीय संघटना, त्यांना एक करणं म्हणजे प्रादेशिक संघटना, ज्या काय संघटना आहेत त्यांना संलग्न करणं एक. दुसरं हिंदू मुस्लिम ऐक्य, हे नोट करा, हिंदू मुस्लिम या संदर्भातलं महत्वाचं काम होतं. तिसरं, ही जी काही संघटना आहे कोणती? इंडियन असोसिएशन, ही सर्वसामान्याला सामावून घेतलं पाहिजे, सर्वसामान्याला. आणि या इंडियन असोसिएशनचं जेव्हा कलकत्त्याला 1883 ला संमेलन भरलं, परिषद, त्यावेळेस WS ब्लांट नावाचा व्यक्तीचं एक स्टेटमेंट आहे जे तुम्हाला MPSCच्या भविष्यात येणाऱ्या परीक्षेला येऊ शकतं. काय स्टेटमेंट आहे? ते म्हणतात, राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीनं हे टाकलेलं पाऊल आहे. नोट करा, राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे म्हणतात. कशाला? इंडियन असोसिएशनला. आणि खरंच आपण आज लेक्चर रेकॉर्ड करतोय, योगायोगाने आज 28 डिसेंबर आहे. किती? 28 डिसेंबर. आणि याच दिवशी 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि SS ब्लांट नावाच्या व्यक्तीचं हे मत खरंच ठरलं. भारतातील पहिली अखिल भारतीय राजकीय संघटना स्थापन झाली होती. काय झाली होती? अखिल भारतीय राजकीय संघटना स्थापन झाली होती. ओके, आता मित्रांनो, हे इंडियन असोसिएशनचे एक्स्ट्रा आणखीन काय? बंगाली नावाचं त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. कारण का कुठली संघटना असेल तर प्रचारासाठी काय लागतं? आपल्याला माध्यम लागतं. वर्तमानामध्ये आपण डिजिटल सोशल मीडिया वापरतो, पण त्या काळामध्ये वर्तमानपत्राशिवाय दुसरं काही माध्यम होतं का? नाही. ओके, आणि इंडियन असोसिएशननं आपल्यासाठी काय काम केलं? जे आपण स्पर्धा परीक्षा करतो, कारण ICS नावाची त्या काळामध्ये जी परीक्षा होती, यांनी काय केलं होतं? ICS नावाच्या या परीक्षेचं वय भारतीयांसाठी 21 वरून 19 केलं होतं. आणि दुसरं, ही परीक्षा फक्त लंडन मध्ये होत होती. याच्या विरोधामध्ये इंडियन असोसिएशन नावाच्या
या संघटनेनं आवाज उठवला होता. काय उठवला होता? आवाज उठवला होता. म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापन केलेल्या इंडिया अश्विनचे पहिले सचिव हे आनंद मोहन बोस होते. आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यावर आपल्याला मागील कुठल्या PYQ मध्ये प्रश्न आहे का? आहे मित्रांनो. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस सुरेंद्रनाथ बॅनर्जी उपस्थित होते का? हा प्रश्न विचारलाय. दुसरं, 1905 ला जेव्हा बंगालची फाळणी केली लॉर्ड कर्झननी आणि चळवळ सुरू झाली विरोधामध्ये वंगभंग किंवा स्वदेशी चळवळ, त्यावेळेस आनंद मोहन बोस यांनी नेतृत्व केलं होतं. हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट, परत 1857च्या उठावात संदर्भात हा सेकंड प्रश्न आला, तेही महाराष्ट्राच्या इतिहासावर. प्रश्न काय? रीड करा शांतपणे. नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाचं काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचं राज्य खालसा केलं? पॉइंट नोट करा. काय म्हणते? खालसा केलं. मित्रांनो, हे खालसा धोरण हे कुणी आणलं होतं? हा प्रश्न सारखा विचारतात एक्झामला. ओके, हा लॉर्ड डलहौसी नावाचा भारताचा गव्हर्नर होता 1848 ते 56 दरम्यान. यांनी हे खालसा धोरण भारतात राबवलं होतं. ज्या राजाला स्वतःचं जेनेटिकली मूल नाही त्यांना दत्तक घेण्याचा अधिकार नाही. आणि याच्या संदर्भात आपल्या परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न आलाय. हा प्रश्न विचारताना नागपूर संस्थाना संदर्भात प्रश्न विचारलाय. कोणत्या राजाने? आता आपल्या समोर नागपूरचे भोसले, ग्वालियरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, आपण ओके मराठा साम्राज्याचा इतिहास पाहताना हे सगळे सरदार आपण बघितलेत. नंतर हळूहळू त्यांचं राज्यामध्ये विस्तार झाला. आता नागपूर घराणा म्हणजे भोसले संदर्भातला हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा. मित्रांनो, आणखीन एक प्रश्न आला या संदर्भात. तुम्ही कधी नाव ऐकले बघा. 1857च्या उठावामध्ये नागपूर या ठिकाणी भारतीयांना उठावाच्या वेळी बाकाबाई नावाच्या या व्यक्तिमत्वाने उठावाला विरोध केला. हा प्रश्न आलाय. परंतु आपल्या समोर जो प्रश्न आहे, कोणी वारस नेमला नाही, तर राजा रघुजी तिसरा यांनी नेमला नाही. आता ह्या बाकाबाई कोण होत्या? राजा रघुजी दुसरे यांच्या त्या पत्नी होत्या. बर, यानंतर बाकाबाई यांनी विरोध केला. परंतु राजा रघुजी दुसरा यांची एक मुलगी होती आणि तिथं आपल्याला एक प्रश्न तयार होतो मुलीविषयी. मुलीचं नाव होतं बानुबाई आणि बानुबाईचा एक मुलगा होता. हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, बाजीबा. आणि बाजीबा नावाचं व्यक्तिमत्वच 1818 ला राजा रघुजी तिसरा नावाने नागपूरच्या भोसलेंच्या गादीवर येतं, लक्षात ठेवा. आणि हा आपल्यासाठी परीक्षेला आलेला प्रश्न आहे. म्हणून बानुबाई, बाजीबा, बाकाबाई हे सगळे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. भविष्यामध्ये पण हे प्रश्न येऊ शकतात. राजा रघुजी तिसरा हे 1818 ला नागपूरच्या गादीवर बसले, पण दुर्दैवानं 1853 ला त्यांचं निधन होतं. कमी वयामध्ये त्यांचं निधन होतं आणि त्यांनी स्वतःचा वारसाची व्यवस्था न केल्यामुळं त्यांना स्वतःचं मूल नव्हतं आणि त्यांनी वारसा व्यवस्था न केल्यामुळं काय झालं, डॉक्ट्रिन ऑफ लॅफ्टच्या अंडर, खालसा धोरणाच्या अंडर नागपूर संस्थान 1854 ला ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलय करण्यात आला. इथे एक प्रश्न तयार होतो आपल्याला, कोणता? डॉक्ट्रिन ऑफ लॅफ्ट किंवा खालसा धोरणाचं. पहिलं संस्थान कोणतं बळी गेलं? सातारा. दुसरं संबलपूर, उदयपूर, बघाट, यानंतर झांसी, नंतर नागपूर आणि शेवटी आवध. पण आवधला हे डॉक्ट्रिन ऑफ लॅफ्ट लागत नव्हतं.